तुम्ही बघा, माणूस विचार करत असताना तुकाराम माणसालाच का उपदेश करतात? कारण पशु पक्ष्यांना संसार आहे, पशु पक्ष्यांना सुद्धा घरटे आहे. आपल्यापेक्षा छान इंजिनियर न लावता चिमणी सर्वात जगातलं सुंदर घर बनवते. आणि त्या पिलांना एवढ्या अडचणीमध्ये इरीच्या खोपेच्या खाली, बोरीच्या झाडाखाली सुंदर असं घर बांधते, पिलांना खाऊ घालते. पण ती विचार करत नाही का बिगर विचाराचं घर होते का तिचं? पक्ष्यांना जसं आहे तसं सरपटणारे प्राणी आहेत, भूजल प्राणी आहेत. हे सर्वच जणांना संसार भय मैथुन हे सर्वजण स्वार्थ असताना माणूस मात्र एकमेव उभा आहे. आणि सर्व प्राणी हे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आडवे आहे. परंतु आपण विनाकारण मांजरीचं नाव मात्र बदनाम केलेलं आहे. कारण मी सहज विचारलं का कुठे झाले, वापस का आले? नाही म्हणले, तहसीलला जाऊ लागलो. शेतकऱ्याचा बाजूचा धुरा होता आणि तहसीलदाराकडे 3,500 रुपये भरले. मोजमापचं काम होतं आणि त्या ठिकाणी मांजर आडवी गेली आणि म्हणून आता वापस. अरे भाऊ दादा, मांजर आडवी गेल्यानं तुझं काम अडत नाही. आडवा प्राणी जरी असला तो उभाच असतो. पण मात्र आपण माणूस म्हणून जन्माला येतो ना, माणसानं मी मगाशी सांगितले की उभं राहून जगलं पाहिजे, कोणालाही आडवाआडवी केली नाही पाहिजे. मांजर आडवी गेली तर तुमचं काम अडत नाही, पण माणूस आडवं गेलं तर नक्कीच तुमचं काम होत नाही. मग आपण विचार करत असताना नेहमीच विचारत आहेत. आज इथं आलेला प्रत्येक माणूस विचारामध्ये आहे. इथं कीर्तनाला येण्यापासून आपल्याला रेड्डी परिवाराचं आमंत्रण आलंय आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. हा विचार घेऊन आपण या ठिकाणी आलो. मग हे विचाराची महत्व तुकाराम महाराज एवढं आपल्याला का प्रतिपादन करत असतात? कारण विचारामध्ये खूप मोठी ताकद आहे. ती ताकद विचारातच का आहे? तर विचारातच आपलं जीवन बदलण्याची ताकद समाधान. आणि विचाराशिवाय आपण समाधानी राहू शकत नाही. म्हणून विचार खूप महत्वाचे आहे. विचार एक अशी जीवन जगण्याची कला आहे महाराज. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आम्ही पुढे चलू. एक कुंभार काका असतात. ते त्या ठिकाणी असं उन्हाळ्याच्या काही दिवसापूर्वी चिलीम बनवतात आणि चिलीम बनवल्यानंतर तिथल्याच त्यांची पत्नी येते आणि त्या कुंभार काकाला म्हणते, काका अहो हे चहा घ्या आणि तुम्ही ह्या मातीचं काय बनवताय? मग कुंभार काका म्हणतात, मी चिलीम बनवतो. आणि ती ते सांगते आपल्या पतीला की बाबा अहो तुम्ही चिलीम बनवू नका, आता उन्हाळा येत आहे, गरीबाचा फ्रीज अर्थातच तुम्ही माठ बनवा. आणि माठ बनवा म्हणल्याबरोबर ती माती कुंभार दादा खाली ठेवतात आणि कुंभार दादा त्या चिलीमची माती खाली ठेवतात आणि दुसरी माती घेऊन त्या ठिकाणी माठ बनवण्यासाठी माती हातात घेतात. तेवढ्यात ही माती विचारते कुंभार दादा, अहो कुंभार दादा मी एवढा सुंदर नजराना तुम्ही बनवत असताना मला या ठिकाणी खाली काय ठेवलं? तुम्ही काय केलं?
तर ते कुंभार दादा म्हणतात मी विचार बदलला. ती म्हणली काय विचार बदलला? तर ते म्हणले, कुंभार दादा म्हणले की ही माती, ही जी माती आहे, मी जर मडकं बनवलं असतं, चिलीम बनवली असती तर स्वतः जळत होती आणि दुसऱ्यालाही जळत होती. मी आता या ठिकाणी माठ बनवणार आहे, म्हणजे स्वतः थंड राहून दुसऱ्याची काम भागवणार आहे. तर ती चिलीमची माती म्हणली, तुम्ही फक्त विचार बदलला तर तुमच्या विचारामुळे माझं जीवनच बदललं, असं तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या विचार करा, परंतु क्षणाला करा. महाराज, तुम्ही उपदेश करत असताना आम्हाला सांगितलं असतं, एवढं मोठं आमच्याकडे आयुष्य आहे, मग आम्ही घंट्याला विचार करू, दिवसाला विचार करू. आमच्याकडे एवढं मोठं आयुष्य आहे, आम्ही व्हॉट्सअप, विनाकारण IPL, सट्टे हाही एक विचार आहे. विचार वेळ वाया घालवू तर चांगला विचार करू, क्षणाला का? कारण जो माणूस कुठली तरी तयारी करत असतो आणि प्रचंड संघर्ष करत असतो, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्षणाचं महत्व कळत असतं. ऑलिम्पिक मधल्या दुसऱ्या येणाऱ्या माणसाला विचारा, एका क्षणामध्ये हुसेन बोल्टला न हरवता दुसरा गोल्ड मेडलचं सिल्वर मेडल. कुठे अत्यंत महत्वाची मीटिंगचं काम आहे, काही फक्त 30 सेकंदामध्ये लोकल गेली, त्या 30 सेकंदाचं महत्व त्या माणसाला विचार. आणि तरुणपणाचं महत्व एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये पाय गेलेल्या, हात तुटलेल्या दोस्ताला विचारा. आणि तुम्ही आम्ही
जीवन करत असताना, जीवन जगत असताना या क्षणोक्षणाला मात्र अजिबात किंमत देत नाही. पण अध्यात्मावादी खूप या ठिकाणी किंमत आहे. या ठिकाणी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे देवरी करकटेवरी ठेवूया. सुंदर ते ध्यान, त्याच्यानंतर देवाची हे द्वारी उभा क्षणवरी. हे जे क्षण आहे, तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा देवाच्या आणि हा शरीराच्या कारणी लागला पाहिजे. कारण हा क्षण एवढा महत्वाचा आहे, एका क्षणात तुमचं काही होऊ शकतं. विठाल विठाल. परंतु आज आपण विचार करत असताना कुठल्याही क्षणाचा आपण विचार करत नाही आणि विनाकारण वेळ वाया घालतो. तर तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही विचार करत असताना जसं शबरी बाला अतिशय आपल्या वडिलांनी लग्न ठरवलं आणि लग्न ठरवल्यानंतर 2-4 बोकडे 5-6 मेंढ्या आणल्या आणि त्या ठिकाणी गाडीचं बोरीचं झुंपाड केले आणि संध्याकाळी लहान लहान पिल्लं त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि शबरी रोज त्या ठिकाणी भिल्लीची मुलगी असणारी शबरी त्या ठिकाणी सुंदर असं त्या पिल्लांसोबत खेळत होती आणि बारीक बारीक कोकरू पिल्ले बोकडे पाहून खूप आनंदात राहत होती. आणि एका दिवशी त्या आईनं सहज तिला विचारलं, शबरी आता हे उद्या तुला पिल्लं दिसणार नाहीयेत. आणि का? कारण तुझं लग्न ठरलेलं आहे. आणि लग्न ठरलेल्यानंतर शबरी म्हणली मग ह्या पिल्लांचं काय? मग शबरीला वाटलं की मी आता सासरी जाणार आणि म्हणून हे पिल्ल मला सोडून द्यावं लागतं काय. पण आई त्या ठिकाणी म्हणते, शबरी आपण भिल्लीन आहोत, भिल्ल जमातीमध्ये या ठिकाणी जन्माला आहोत आणि त्या जमातीमध्ये लग्नामध्ये स्वयंपाक जो आहे त्या पिल्लांचा बनवायचा आहे, पिल्लापासून बनवायचा आहे. आणि शबरीला हृदय असं कोटाळून आलं आणि माझ्या वडिलांना मी सांगू इच्छिते म्हणले की माझ्या लग्नाचा या पिल्लांचा तुम्ही आत्मा कापणार असतात तर नक्कीच माझं लग्न मी होऊ देणार नाही. आजच्या मुलीनेही आज आपण पाहत आहोत आपल्या प्रचंड अवाढव्य खर्चामुळे आज आपल्या अनेक शेतकरी बांधवांना आत्महत्या करावी लागलेली आहे. मुलीचा ठाट जोपर्यंत बाप असतो ना तोपर्यंतच असतो. कारण प्रत्येकानं रामाला वनवासात पाठवणारी आई बघितली, परंतु दशरथ सारखा बलाढ्य राजा राम राम करून म्हणताना कोणी पाहिला नाही. लग्नामध्ये कर्जामध्ये काढत असताना प्रत्येकाला कुंकू लावणारी आई दिसली, परंतु आपल्या लेकीच्या लग्नाचं कर्ज मला उद्या सावकाराचं भरायचंय. तो बाप संध्याकाळी घुसमसून पांघरून लढतो, तो बाप आपल्याला कधी दिसत नाही. प्रत्येक मुलाला दिवाळीमध्ये फटाक्या घ्यायच्या, चांगलं नवीन स्वेटर घेतो, तर आपण फाटक्या बन्यालीवर दिवाळी साजरी करतो. तो बाप आपल्याला कधी दिसणार नाही. म्हणून की बापाची किंमत जोपर्यंत बाप आहे तोपर्यंतच राहते. शबरीनं सांगितलं, दादा ह्या पिल्लांचं माझ्या लग्नामध्ये जर कत्तल होत असेल तर मी त्या ठिकाणी लग्नच करणार नाही. म्हणून आज माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून तरुण बहिणी सुद्धा आलेल्या आहेत. त्यांनाही आपल्या वडिलांना प्रॉमिस दिलं पाहिजे, दादा माझं लग्न भव्य नाही झालं तरी चालेल, पण तुमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नाही पाहिजे. म्हणून कधी मी सांगतो तुम्हाला, नवरदेवाची चॉईस करताना आधी तो किती शिकलेला आहे, किती एकर त्याच्यापेक्षा त्याच्या डोक्यात विचार काय आहेत आणि त्यांचे मित्र तपासा. विठाल विठाल.
तर मी या ठिकाणी काही खरं नाही म्हणून संध्याकाळी ती झोपली, पण अस्ताव्यस्त रस्त्यामध्ये ती झोपलेली असताना तिला मात्र अजिबात झोप येत नव्हती. संध्याकाळचे 12 वाजलेले आहेत आणि ते पिल्लांकडे गेली आणि पिल्लांना कोटाळून करू लागली आणि म्हणू लागले, पिल्लांनो तुम्ही मात्र आता या जागेतून चला आणि मीही चलते. आणि त्या ठिकाणी संध्याकाळचे 12 वाजलेले आहेत. त्या 5 पिल्लांच्या कुबाट्या बाजूला केल्या आणि पिल्लांना जंगलात घेऊन गेली आणि पिल्लं सैरावया आनंदाने उड्या आणू लागले आणि शबरी मात्री दर मजल करत अहोरात्र जंगलामध्ये हिंडू लागली. सकाळी लग्नाचा ठराव होता आणि त्या लग्नाच्या माध्यमातून सगळं बघत आहेत ते शबरी नाहीये, ते लग्न कॅन्सल झालेलं आहे. शबरी रात्रीचे 12 वाजले निघत अनेक दिवस प्रवास केला, जंगलामध्ये राहिली. दिवसभर एका झाडावरती चढायची, उंच कलिक ओळखायची, दिवसा मात्र माणसं बघायची आणि संध्याकाळी चालायचा. असा प्रवास करत मातंग ऋषीकडे आले आणि ऋषीला न कळू देता रोज त्या ठिकाणी म्हणू लागली की बाबा झाडू काढू लागली. पहाटे उठू लागली. पहाटे उठून जेव्हा ऋषी गंगेवर स्नान करायचं तर रोज आपला रस्ता आश्रमाचा झाडले तरी आणि तो रस्ता झाडत असताना एका दिवशी मातंग ऋषीने सांगितलं की बाबा रे, हा रस्ता कोणीतरी झाडत आहे, कोणीतरी चमत्कार आहे, तर आपण यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी रात्र झालेली नंतर एका पहाटेच्या दिवशी ऋषीच्या आज्ञेवरून काही सेवक आले आणि शबरीला रंगे हात पकडला आणि सांगितलं आणि ऋषीच्या समोर त्या ठिकाणी तिला समर्पित केलं आणि ती गडगडा लोटांगण गलालीत झालेला प्रकार त्या ठिकाणी शबरी मातेनं सर्वांना सांगितला. आणि मग ऋषी सांगू लागले की तू आमच्या आश्रमात राहा. आणि पुढे जाता ऋषीचं देहांतराचा वेळ आला आणि शबरी त्या ठिकाणी राहिल्यानंतर ऋषीने एकच वाक्य सांगितलं, एकच विचार शबरी मातेला दिला आणि तिला सांगितलं की तू तुझ्या जीवनाचं परमार्थातून तू सार्थक होण्यासाठी जो त्याग केलास, घरादाराचा त्याग केलास आणि तुझं संसाराचा त्याग केलास, तुझा हा परमात्माचा देह ज्यासाठी तू या ठिकाणी आलेले आहेस त्या ठिकाणी नक्कीच तुला राम एक दिवस भेटतील आणि त्यापासून शबरी त्या ठिकाणी रामाचं चिंतन करू.
आपल्या गुरुनं जे विचार दिला होता त्या शब्दाला जीवनभर शबरी त्या ठिकाणी जागे राहिली आणि शबरीला सगळेजण म्हणू लागले की तू वेडी झालेली आहेस, तुझा राम कधी येईल, तू ज्याचं भजन करते तुझा आता मथारपण आलेला आहे. आणि त्या ठिकाणी शबरीचा प्रचंड विश्वास होता आणि सारखा जीवनामध्ये विचार होता की राम माझे भेटणार. आणि त्या ठिकाणी एक दिवस पहाटेच्या वेळेस रामांचं आगमन झालेलं आहे आणि शबरी त्या ठिकाणी जाऊ लागली. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आलेले आहेत, साष्टांग दंडवत घातला आणि प्रभूला सांगू लागले, प्रभू मी जेव्हा तरुण अवस्थेमध्ये होते तेव्हा तुमच्यासाठी रोज गंगेचं पाणी आणायची आणि आज मात्र मला त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी ताकद राहिलेली नाही. नुसती बोर मात्र मी तुमच्यासाठी चव आखून ठेवायची आणि त्यासाठी शबरीसाठी बरं अतिशय सुंदर दादांनी प्रमाण दिलेलं आहे आणि शबरीचे गोरं मात्र त्या ठिकाणी तसेच पडून राहिले आणि रामाला म्हणले तुम्ही आता खाऊन बघा. पण शबरीच्या हृदयात जो भाव होता ना तो भाव अत्यंत महत्वाचा. तिच्याकडे अन्नाला पाणी नव्हतं पण जेव्हा तिने रामप्रभूंचं दर्शन घेतलं ना तिच्या अश्रूच्या धाराने मात्र रामप्रभूंचे पाय त्या ठिकाणी ओले चिंबले झाले. काल देशमुख सरांनी सांगितले की मुंबईमध्ये एका मुस्लिम समाजाच्या मातीला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या माणसाला यायला उशीर झाला आणि कफन केल्यानंतर पांढरा रुमाल त्या ठिकाणी त्याला बांधलेला होता आणि अल्लाहकडे तू प्रार्थना केली आणि प्रार्थना करून मातीचे 2 हात त्या ठिकाणी केले आणि अल्लाहची प्रार्थना करताना त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू होते. अशी जर आपल्याला प्रार्थना केली तर का भगवंत दिसणार नाही. विठ्ठल तुझे रूप तुझे
अतिशय सुंदर आणि आपल्या परिसराचं वैभव आहे पारिजाताचं. नक्कीच असं गायन येण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठली नम्र झाला होता त्याने कोंडीले आणता या विठ्ठला विठ्ठला. आणि शबरीमाला त्या ठिकाणी तशी आपण प्रार्थना करत नाही आणि म्हणून आपण दुसऱ्या धर्मावर नाव बोट ठेवण्यापेक्षा आपण कसं वागतो याला खूप महत्व आहे. हाही सुद्धा एक विचार आहे आणि हा विचार करत असताना वय मात्र आपलं निघून गेलं अभंगाच्या दुसऱ्याच्या Oh,
टाळ्या एकदा उत्तम महाराज मी म्हटलं की आपल्या परिसराचे वैभव आहे अतिशय गोडतम सावध झालं पाहिजे आणि आपण आपल्या विठ्ठलाच्या चिंतनाकडे लागलं पाहिजे. आयुष्य जात असणार आहे आपल्याला ते कळत नसतंय. शास्त्रामध्ये 3 प्रकारचा आयुष्याचा नाश सांगितलेला आहे. आयुष्य जाते पल पल तुझला कैसे कळेना आयुष्य जाते पल पल तुझला कैसे कळेना दो दिवसाचा तुझा करीना. हे क्षणाला आयुष्य जाणार आहे शाश्वत आहे आणि जात आहे पण हे आपल्याला समजत नाही. शास्त्रामध्ये आयुष्य जाणार आहे आयुष्य नाश पावणार आहे. तर आयुष्याचा नाश शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले. स्वतःनाश पुरुषोनाश अश्रीनाश. स्वतःनाश आयुष्य म्हणजे आयुष्य आहे आज हे शरीर आहे बाल्यावस्थेतून मध्यम अवस्थापर्यंत आलं. काळ्या केसापासून पांढरे केस तयार झालेले दात पडत आहेत हे आपल्याला कळत नाही पण हा बदल आहे. हे स्वतःनाश. आश्रयनाश एखाद्या माणसाचं जर ऍक्सिडेंट मध्ये मरण झालं गाडीमध्ये आराम बसला होता आणि अचानक त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला हा आश्रयनाश आहे. आणि परतोनाश म्हणजे दुसऱ्याचे भांडण सोडवायला गेलं त्याची गाठी त्याला लागायची तर आपल्या डोसक्यात सर आपल्या डोसक्यात माणसाचा हा झाला परतोनाश. पण वेळेअभावी आपल्याला आता पुढे चालायचं. 1:05 मिनिटं त्या ठिकाणी कमी आहे. 1 वाजता सेवा समाप्त होणार आहे म्हणून आता धावत्या येण्यात आपण पुढच्या चिन्हाकडे वळणार आहोत की हे आयुष्य नाशणार आहे आणि मग ह्या आयुष्याच्या नाशनाला कोणीतरी साथी कोणीतरी पक्का माणूस पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला हे त्या ठिकाणी आयुष्य वाचवणार आहे आणि जिथून आयुष्य आपल्याला मिळालंय त्या परमात्म्याच्या भगवंताच्या चिंतनाला लागणार आहे. असं अभंगाच्या 3ऱ्या
परमार्थिक साधना करण्यासाठी संतांची गरज असते, परंतु संत जगाला समजणं, संत भेटणं आणि संत कळणं हे खूप अवघड गोष्ट आहे. विठाला विठाला बहु अवघड आहे संत भेटी. संत समजत नसतात. जेव्हा श्री संत मोतीराम महाराज होते स्वातंत्र्य काळात, तेव्हा आपल्याला संत समजले नाही. जेव्हा मारुती महाराज होते तेव्हा आपल्याला समजले नाही. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना आळंदी क्षेत्रामध्ये लाथाडलं, तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला कळाले नाही. म्हणजे संत समजत नसतात, त्याच्यासाठी संत कळतही नसतात. ही खूप मोठी अडचण आहे. संत कोणाला म्हणतात? जे का रंजले गांजले
आणि शाळा जन्माला आलेल्या माणसाचे जीवन सफल करत असते. म्हणून खूप आनंद झाला. वृक्षारोपण असो, आपल्या गावात मोठी क्रांती केलेली आहे. रेगे डॉक्टर्स, हृदयरोग सारखे डॉक्टर्स आपल्या गावात आहेत. पोलीस आहे, कृषी सुरेश विविध क्षेत्रामध्ये आपल्या गावाची क्रांती आहे. असंच या ठिकाणी संतांच्या मार्गदर्शनातून जे संत सावता महाराजांनी काम केलं, जे संत तुकाराम महाराजांनी काम केलं, श्री संत सेना महाराज असो, हे प्रत्येक संत आपापल्या जातीचा अभिमान सांगायचे, पण स्वाभिमान मात्र कधीच त्यांच्याकडे नव्हता. आमची माळियाची जात शेती करू भागाईक, आम्ही वारीक वारीक अजामत करू वारीक. म्हणून या सगळ्या संत मंडळीचा मांदियाळी सोहळा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाने भगव्या झेंड्याखाली नांदवलेला आहे. म्हणूनच मी एक वाक्य बोलेन, नक्कीच आवडलं तर टाळ्या वाजवा. तुकाराम, श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज यासारखे संत नाही, आणि श्री संत तुकोबांचा गाथा आणि ज्ञानेश्वरी यासारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा ग्रंथ नाही. या ठिकाणी अशा संतांच्या मार्गदर्शनातून आपण सर्वांनी या ठिकाणी चाललं पाहिजे. वेळेच्या अभावामध्ये सांगण्यासारखं या कव्यामध्ये खूप काय आहे, आणि परंतु वेळेची जाण आणि भान राखणं अतिशय आवश्यक आहे. सर्वांना तुम्हाला काम आहे. प्रत्येक आपल्या वेळातला वेळ काढून या रेंगी परिवाराच्या या कीर्तन महोत्सवामध्ये सामील झालेला आहे. नक्कीच भगवंत चरणी आणि सेवा करत असताना तुकाराम महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात,
लोकीच्या युवारे नका डोळे धुळी. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुमच्याकडे जी डोळ्यामध्ये धूळ आहे, सत्याचा माज आहे, तारुण्याचा माज आहे, ते बाजूला काढा आणि या ठिकाणी परमार्थ करा. आणि माणसाला चेतावणी देतात, अरे 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 मानसा तू मेरा का खुदा रे. अरे अरे मानसा तू मेरा का खुदा रे. तेव्हा पुढे तेव्हा पुढे ही सत्तेची धूळ तुम्ही बाजूला सारून त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचं संधीचं सोनं करा. छत्रपती शिवरायांनी संधीचं सोनं केलं, भगतसिंगांनी संधीचं सोनं केलं, तुकाराम महाराजांनी या देहाचं सोनं केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी देहाचं सोनं केलं. तसंच संत महात्म्यांनी तुम्हा सर्वांच्या चरणातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपणही आपल्या जीवनाचं संधीचं सोनं करूया. या रेगे परिवाराच्या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून सर्व गुरुजन मंडळी, वादक, गायक, विनेकरी काका आणि आताच ज्यांचं आगमन झालं आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी सावे, सामाजिक राजकीय टाकळगाव, वत्सा, रायपूर, शेंद्रा, सर्व विविध गाव, मुळी, खळी सर्व गावून आलेल्या पाहुणे मंडळी, सर्व या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला मला आवर्जून माझं लहान लेकराचे बालकाचे बोल ऐकण्यासाठी आलेल्या आमच्या सर्व माता भगिनी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी करण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार म्हणून माझी ख्याती मीच मला सांगतो की पुढील 1 वर्ष तरी मी इथून पुढचं कीर्तन करणार नाही. गेली 7 महिन्यात अनेक कार्यक्रमाच्या अनुषंगानं बोलून आला गावगावला, परंतु माझा व्यवसाय असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. मगाशी सांगून गेलो, सर्व संतांनी व्यवसाय केला. कांदा मुळा भाजी अवधी विटाई माझी, सज्जन कसाया विकू लागे मास, सावता संगे खुरपू लागे. म्हणून आपणही व्यवसायाच्या माध्यमातून बिझी असताना नक्कीच तुम्हा सर्वांचं आणि घरामध्ये वारकरी संप्रदायाचं गेली अनेक वर्षापासून तत्वज्ञान आहे. एका दिवशी अच्युत महाराजांची माझी भेट झाली आणि महाराजांनी मला सांगितले की टेलरजी, तुम्ही लॉकडाऊन मध्ये अच्युत महाराजांचं फेसबुक लाईव्ह कार्यक्रम होता आणि पैठण क्षेत्राहून महाराजांना त्या ठिकाणी बोलायचं होतं आणि महाराजांनी मला फोन लावला की लाईव्हच्या माध्यमातून मला थोडंसं मार्गदर्शन करा. आणि मी महाराजांना म्हणलो, महाराज तुम्ही एवढी मोठे, आम्ही तुम्हाला काय सांगणार आहे. नाही म्हणजे तुम्ही जेव्हा बोलतात लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये तुमचं काम आहे, पण आम्ही जो आहे तो एका समाजाशी निगडीत राहतो. म्हणून त्या दिवशी महाराजांची चर्चा केली. महाराजांनी त्या दिवशी मला सांगितले की रणेरजी, तुमच्यासारखा स्वच्छ, प्रामाणिक आणि निष्ठावान वारकरी संप्रदायातला मुलगा आज आम्हाला तुमची गरज आहे. म्हणून तुम्ही इतरांचा कुठे भाषण करता, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये लहानाचं मोठं व्हावं, हेच आमचे आशीर्वाद आणि हीच मागणी तुमच्याकडे आहे. म्हणून या ठिकाणी महाराजांचे आशीर्वाद, त्र्यंबक महाराजांचं मार्गदर्शन आणि तुम्हा सर्वांचं मार्गदर्शनातून या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी परत एकदा नतमस्तक होऊन याच ठिकाणी सेवेला पूर्ण होऊन देऊ. बोलिलेले कुरे वाकुडे उत्तरे करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध. नक्कीच एखादा शब्द ओघामध्ये चुकीचा वाटला असेल तर त्या ठिकाणी माझ्या बुद्धीचा दोष म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग पुन्हा एकदा नतमस्तक होतो.